शिवाजी महाराजांचं पण शक्तीपीठ म्हणून ज्या मातेने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं गेलं त्या महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्याचा भाग वापरतो तो तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पुरंदर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, तुंग, तिकोना, त्याचा सेंटर केंद्रबिंदू कोंढाणा, अतिशय पुणे प्रांतातून बळकट असा किल्ला म्हणजे बाणासारखा टोचणारा हृदयाला शत्रूचा दोष इथं फडकत होता. जिजामाता होत्या राजगडावर होत्या. तानाजी मालुसरेंच्या घरी एक आनंदाचा क्षण होता. त्यांच्या मुलाचं लग्न, लाडक्या मुलाचं रायबाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता किल्ले राजगडाला आमंत्रण केलं आणि तानाजी मालुसरेंना 500 मावळे दिले आणि हा सह्याद्रीचा सिंह गरजला. आधी लगीन कोण ढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, राज आधी लगीन कोण ढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असे तलवारीचे वार झाले. गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं 900 राजपूत पठाण कापले आणि किल्लेदारानं तलवारीचा वार केला. दुर्दैवानं ढाल तुटली, हात तुटला. अर्धा गड सर करून वीर या ठिकाणी भारतरत्न तानाजी मालुसरे या ठिकाणी धारार कीर्ती पडल्यानंतर सूर्याजीनं दोर कापला. 60 मावळा परतीला लागलेला तोच आदेश आणि संदेश गडावरची शत्रूचं निशाण खाली केलं आणि किल्ले राजगडाला जागा येईल आणि किल्ले राजगडावरनं जिजाऊन म्हटलं गेलं, शिवराजे उठा, तुम्ही जाऊ शकता गडाला, माझा लाडका कोंढाणा सर झाला. असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं गड पवित्र झाला. तो तानाजी मालुसरेंच्या रक्तानं गड आला पण सिंह गेला. महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली, गड आला पण सिंह गेला. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की.